टू DXN. गुड मॉर्निंग. आणि ज्या कंपनीचा सेमिनार तुम्ही आता ऐकता आहात तिचं नाव आहे DXN. DXN शब्दाचा पूर्ण शब्द आहे डॅक्सन. मराठीमध्ये त्याचा अर्थ होतो विश्वास, इंग्लिशमध्ये अर्थ होतो ट्रस्टवर्दी. हे आपल्या कंपनीचे मालक डॉक्टर लिम शिओजिन, व्यक्ती IIT खरगपूरमध्ये बीटेक सिव्हिल इंजिनियर आहे आणि आता ही कंपनी काम करते जगातल्या 206 पेक्षा जास्त देशामध्ये. म्हणजे या कंपनीवरती कधीही सूर्य मावळत नाही. प्रत्येक देशातलं सर्टिफिकेट घेतलेलं आहे. तेव्हाच ही कंपनी आतापर्यंत गेल्या 26 वर्षामध्ये जवळपास 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी डिस्ट्रीब्युटर म्हणून फॉर्म भरलाय. कंझ्युमर्स तर असे कितीतरी असतील. त्याच्यामुळे कंपनी चांगली वाढत चालली आहे. आणि आता जी आपण माहिती पाहतोय, बघतोय, ऐकतोय, ही तुम्ही अजून तुम्हाला डीप नॉलेज घ्यायचा प्रयत्न करा. फक्त एवढ्या माहितीवरती थांबू नका. जसं आपण फक्त शिक्षक शाळेत शिकवतात तेवढ्यावरती अभ्यास होत नाही. जरी आपण अभ्यास करतो, होमवर्क करतो, अजून काहीतरी वाचत राहतो, तसं तुम्हाला स्वतःला जास्तीत जास्त माहिती जर हवी असेल तर तुम्ही dxn2u.com या साईट वरती जा. dxnindia.in वरती जेवढे आपल्या भारतातले स्टॉकिस्ट लिस्ट असते, कुठं कुठं मटेरियल मिळतं, काय कुठं कुठं कंपनी आहे, प्रोडक्ट लिटरेचर काय आहे, त्याची जी माहिती असेल तुम्हाला ती जास्तीत जास्त मिळायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाची वेबसाईट आहे www.pubmed.gov. जर तुमचे ओळखीचे कोणी डॉक्टर असतील, बी फार्मसीवाला असेल किंवा तुम्हाला मेडिकलचे उलटे सुलटे प्रश्न विचारतो, यांनी कॅन्सर कसा काय बरा होतो, यांनी संधिवात कसा काय जातो, यांनी मुलं नाही त्यांना मुलं कशी काय होतात, त्यांना म्हणायचं मला यातलं काही कळत नाही, फक्त हे साईट जा, चेक कर किंवा आमच्या झूम मिटिंगला बस, माहिती ऐकून घ्या आणि मग पटलं तरी या. असं काही कंपल्शन आपल्यावरती नाही. पण ह्या साईट मध्ये जगातल्या टॉपमोस्ट लॅबोरेटरीचे ऑथराइज पब्लिश पेपर आहेत, त्यामुळे ते लोक बघू शकतात. त्यातून त्यांचा कॉन्फिडन्स चांगल्यात चांगला वाढू शकतो. आणि हा DXN एक कन्सेप्ट आहे. DXN एक काय सेलिंगची कंपनी नाहीये, एक कन्सेप्ट तुम्हाला द्यायला आली आहे आणि हा कन्सेप्ट तुमच्या आरोग्याशी निगडीत आहे. जर तुम्ही प्रोडक्ट खाल्ले, तुम्हाला चांगलं वाटलं, तुम्ही बोलत गेला, त्यातून लाखो लोकांचं जर आरोग्य सुधारत असेल तर सांगायला काही हरकत नाहीये. त्यामुळे एक वन ड्रॅगन कंपनी आपण तिला म्हणतो. आणि अशा वन ड्रॅगन कंपन्या हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या जगामध्ये असतील, ना के बराबर आहेत. म्हणजे थोडक्यात काय, याचा रिसर्च स्वतः डॉक्टर लिम सरांनी केलाय. ओके. त्याच्यानंतर याची शेती, आपल्या कंपनीची शेती स्वतःची आहे गॅड्रोमाची. याच्यानंतर प्रोसेसिंग म्हणजे कारखाने कंपनीचे स्वतःचे आहेत. आणि जर त्याचं मार्केटिंग सेक्टर म्हणाल तर जे लोक DXN प्रोडक्ट खातात ते DXNचे वितरक असतात आणि तेच लोकांना देतात. त्यामुळे जे लोक तुम्हाला DXN सांगायला आलाय तो ते प्रोडक्ट खातो, ते प्रोडक्ट त्यांनी खाल्ले, त्याच्या घरादारात चांगला फरक पडलाय, त्यामुळे तुमच्याकडे आलाय. आणि सगळ्यात महत्वाचं, या कंपनीचं क्वालिटी कंट्रोल एवढं तगड आहे ना की अशा क्वालिटीचे प्रोडक्ट बाजारात कोणाकडेही उपलब्ध होऊच शकत नाही. आणि ही आहे वन वर्ल्ड वन मार्केट. ही पहिली ताकद वन ड्रॅगन. तुमच्याकडे जर कोण आला असा एखाद्या दुसऱ्या कंपनीची माहिती सांगायला, सांगायचं तुझी वन ड्रॅगन कंपनी आहे का, तो म्हणतो वन ड्रॅगन म्हणजे काय, म्हणायचं चल बाजूला हो. दुसरा कन्सेप्ट विचारायचा, वन वर्ल्ड वन मार्केट म्हणजे काय, मी फक्त भारतामध्ये साइन अप झालो या कंपनीमध्ये तर मी माझ्या डिस्ट्रीब्युटरशी माझ्या अंडरच्या लोकांना कनेक्ट करू शकतो. दुबईमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, युरोपमध्ये, लातूरमध्ये, वार्षेमध्ये, कुठेही करू शकतो. आणि हा कन्सेप्ट जगाच्या पाठीवरती फक्त आणि फक्त DXNच देतं. हे कोणी सांगितलं? दुपारी 1 वाजता डॉक्टर लिम होते फेसबुकला आपल्या कॉफी के साथ चर्चेवरती, त्यांनी स्वतः सांगितलं हा कन्सेप्ट आजता काय दुसऱ्या कोणी दिलेला नाही. आणि तिसरं काय कन्सेप्ट आहे, वन माइंड. म्हणजे सगळं जे काय चालतं ते डॉक्टर लिम जशी आपल्याला दिशा सांगतील त्या पद्धतीने कंपनी ग्रो होत राहते. कंपनीची फिलॉसॉफी काय आहे? फिलॉसॉफी की तुमच्या खिशाला परवडणारी किमतीमध्ये प्रोडक्ट मिळलं जातं आणि या कंपनीचे प्रोडक्ट जर तुम्ही वापरले तर तुम्हाला असाध्य आजारातून सुटका सुद्धा होऊ शकते. याच्यानंतर लो प्रोफाईल हाय इन्कम म्हणजे काय की या कंपनीमध्ये कुणीही एंट्री येऊ शकतं, फक्त कंडिशन वय 18 असायला पाहिजे. आणि त्यांचं म्हणणं काय की आम्ही कधी डिफरन्शिएट करतच नाही, ना धर्मामध्ये करत, ना देशामध्ये करत, ना कशातच करत, किंवा लेडी जेंट्स करत, किंवा पुअर रिच, श्रीमंत गरीब याच्यात काय डिफरन्शिएशन कोणाच्यातच करत नाही. त्याच्यामुळे कंडिशन वय 18 असायला पाहिजे. कोणी पण येऊ शकतो, खाऊ पिऊ शकतो, काम करू शकतो आणि त्याची लाईफस्टाईल चेंज करू शकतो. याच्यानंतर हे आपल्या कंपनीचे ओनर डॉक्टर लिम यांचं म्हणणं नीट लक्षात घ्या, टू प्रोव्हाइड हेल्थ, वेल्थ, हॅपीनेस
हेल्थ स्वतःपुरती मर्यादित न ठेवता, महेश भोसले मोबाईल वरती खेळायचं नाही. सगळ्यात महत्वाचं आहे हे स्वतःपुरती मर्यादित न ठेवता हे स्वतः सगळे प्रोडक्ट खा आणि तुम्हाला जर चांगलं वाटलं तर तुम्ही त्याच्यातून हे सगळ्यांना सांगत जाऊ शकता आणि तुमच्या सांगण्यामुळे बऱ्याच लोकांचे आजार जातील, बरेच लोक चांगले व्हायला लागतील आणि तुम्हाला आशीर्वादाचा पैसा मिळायला लागेल. हे आपल्या डॉक्टर लिमचे सगळे सर्टिफिकेट्स आहेत. फेमस फॉर रिसर्च इन मशरूम अँड हर्ब्स, म्हणजे ही व्यक्ती जगामध्ये फेमस आहे आणि आपल्या म्हणण्यानुसार जर यांना कधी नोबेल पारितोषिक मिळालं तर त्यात तुम्हाला काय वेगळं वाटू देऊ नका, का चान्स पण आहे, पुढे मागे सगळं काय होऊ शकतं. याच्यानंतर आता आपल्या कंपनीचा जगातला रँक आहे जवळपास 15वा, जगातला सांगतोय मी, गावातला नाही किंवा तालुक्यातला नाहीये. कारण कंपनी खूप मोठी कंपनी आहे ही. आपलं भाग्य आहे की आपल्याला त्या स्टँडर्डचं क्वालिटीचं प्रोडक्ट आपल्या घरापर्यंत आले आणि आपण तो खाऊ शकतो. त्यामुळे चूज हेल्थ, तुम्ही आरोग्याची निवड करायची असेल तर डीएक्सएनला निवडा. चूज वेल्थ, तुम्हाला जर तुमची लाईफस्टाईल बदलायची असेल आणि एक वेगळं मला काहीतरी करायचंय, कोणी पण दुकानं टाकतच आहे, कोणी पण नोकऱ्या करतच आहे, कोणी पण बिझनेस छोटे मोठे करतच आहे, पण लोकोर गरिबांना मदत देऊन त्यांना उभं करायसाठी मी जर मदत करत असेल तर तुम्हाला चूज डीएक्सएनची तुम्ही निवड करा. त्यातून आपल्या सर्वांचा बेनिफिट होऊ शकतो. देर आर नाव 10 मिलियन डीएक्सएन मेंबर्स, म्हणजे आतापर्यंत 1 मिलियन म्हणजे 10 लाख आणि 10 मिलियन म्हणजे 1 कोटीपेक्षा जास्त लोकांनी फॉर्म भरलेला आहे. ओके, ज्यावेळेस मी डीएक्सएन चालू केलं होतं, डीएक्सएन काम करत होतं जगातल्या फक्त 29 देशामध्ये. मी साइन अप केलंय कधी 2003 साली, 6 मार्च 2003, आणि आज तारीख किती आहे? आज तारीख आहे जवळपास 26 सप्टेंबर 2020. म्हणजे मी तुम्हाला जवळपास 17-18 वर्ष पूर्ण झाली एकाच कंपनीचं काम करतोय. नवीन नवीन कंपन्या फिरत नाही आलेलो, त्याच्यामुळे सगळं वापरलंय, खाल्लंय, पिल्लंय, दुनिया पाहिली आहे. लाखो लोकांना रिझल्ट आलेत. आपल्या टीम मध्ये भरपूर लोकांना रिझल्ट आलेत, म्हणजे एक दिवस ठेवायला गेला का फक्त रिझल्ट ऐकायला, एवढे मोठे रिझल्ट आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही पण या, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, गॅनोडर्मा हे काय आहे? औषधियों का चमत्कारी राजा. म्हणजे आता आपल्या पृथ्वी तलावरती जेवढे काही औषधी गुणधर्माच्या वनस्पती असतात ते सगळे थेरपेटिक व्हॅल्यू 400 पेक्षा जास्त, अशी ही जगात एकही जडीबुटी अस्तित्वात नाही, होणे नाही. आणि 400 फक्त सापडलेत, ह्याच्यात अजून खोदाई काम केले तर 700 पण निघतील. आणि फक्त रिसर्च व्हायला लागतो एक 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 एक, आणि मग तसे शोधतायत पण लोक अजून त्यात काय नेमके की असं काय काय रिझल्ट येतात. त्याच्यामुळे हा जो गॅनोडर्मा आहे आणि ह्याचा रिसर्च डॉक्टरांनी केलाय, कुठून शोधून नाही आणलेला त्यांनी, याचं पेटंट त्यांच्या नावाने आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्यापासून त्यांनी जे प्रोडक्ट मध्ये टाकलंय, चहामध्ये, कॉफीमध्ये, टूथपेस्ट मध्ये, साबणमध्ये, सप्लिमेंट मध्ये, हे पासून खाल्ले जर आपण प्रोडक्ट खात गेलो तर हे कुठलेही प्रोडक्ट बिनविषारी आहे, त्याचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. हे कोणाच्याही कोणत्याही आजारावरती, कोणत्याच अवयवावरती काम न करता त्याचं काम काय? तुमची बॉडी तंदुरुस्त करणे. आणि सगळ्यात महत्वाचं, याचा उल्लेख रामायणामध्ये आहे, याचा उल्लेख बायबलमध्ये आहे, याचा उल्लेख कुराणामध्ये आहे. त्यातल्या कुराणातलं मी तुम्हाला पेज नंबर पण खाली दिलाय. आणि हे पेज नंबर म्हणजे कसं की जेव्हा कुराणामध्ये माहिती सांगितली जाते तर जे असतात ना बाई, इमाम बुखारी, रहिमा मुल्ला, ओके, तर ही खूप मोठी माणसं असतात. म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट सांगितली तर ते म्हणजे आपण त्याला एक नाव आहे, आता मला काय म्हणतात की ते म्हणजे ते करावंच लागतं, कंडिशन, दुसरं काय त्याला येत नाही. शाहिद हदीत मध्ये पेज नंबर 4487 4639 5708 हे तुम्ही बघा. ओके, कायदा म्हणतात त्याला डायरेक्ट, म्हणजे हे केलं की डन की डन, करायलाच पाहिजे, एवढा उल्लेख त्या जडीबुटीविषयी केलेला आहे. त्याच्यानंतर डीएक्सएन कशावरती काम करतं? बेसिक युनिट ऑफ हेल्थ, स्वास्थ्य की मूल इकाई क्या है. म्हणजे कसं आपण पैसे मोजतो रुपयामध्ये, पाणी मोजतो लिटर मध्ये, तसे आपल्या बॉडीतलं युनिट काय? युनिट ऑफ मेजरमेंट. आपल्या बॉडीतलं युनिट ऑफ मेजरमेंट असतं पेशी. पाणी मोजतो लिटर मध्ये, सोनं मोजतो तोळ्यामध्ये, तशी आपली बॉडी कशाने बनली आहे? पेशीपासून बनली. बेसिक युनिट आपल्या बॉडीचं काय? सेल, सिंगल सेल. एक सिंगल सेल गेला आईच्या गर्भाशयामध्ये आणि तिथून मग झाला पुढं अर्बो खरबो सेल तयार झाले, एका बाळाचा जन्म झाला आणि अख्खी बॉडी तयार झाली. आपल्या बॉडीतले सेल अर्बो खरबो सेल्स असतात. ओके,
अजून काउंटडाऊन चालूच आहे त्याचं. तर हे जे सगळे सेल्स असतात, या सगळ्या सेलला काय पाहिजे होतं? फक्त प्युअर ऑक्सिजन, प्युअर न्यूट्रिशन, प्युअर वॉटर. पण आता दुर्दैवानं काय झालंय की दूषित हवा, दूषित पाणी, दूषित अन्न, चुकीची लाईफस्टाईल, वेळेत जेवतच नाही, प्रदूषण झालंय, पोल्युशन झालंय, अनेक नवीन नवीन आजार येत चालले. आणि ह्या सगळ्यांचा भडीमार म्हणून आपल्या बॉडीमध्ये चांगल्या हवेबरोबर खराब हवा चालली, चांगल्या पाण्याबरोबर दूषित पाणी चाललं. ओके. आणि आपली सगळी लाईफस्टाईल चेंज झाली, त्याच्यामुळे आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन जास्तीत जास्त यायला सुरुवात झाली. आणि हे जे आपल्या बॉडीमध्ये टॉक्सिन वाढायला सुरुवात झाली. आता तुम्ही जेवला की बॉडीत काहीतरी जे अन्न पचलं, बाकीचे जे टॉक्सिन्स आले ते घामातनं, लघवीतनं, जुलाबातनं, सर्दीतनं फ्लश आउट व्हायला पाहिजेत. पण तुमच्या बॉडीतल्या कचऱ्याचा निचरा जर झालाच नाही तर बॉडीमध्ये काय होतो? इम्बॅलन्स, असंतुलन. असंतुलन म्हणजेच काय? आपण लहानपणी बीपी नव्हता, लहानपणी डायबिटीस नव्हता, लहानपणी थायरॉइड नव्हता. जसा मी मोठा होत गेलो, मला काहीतरी बॉडीमध्ये कमतरता जाणवत गेल्या आणि माझ्या खाण्यापिण्यात काहीतरी आबाळ झाली किंवा मी काहीतरी आजारी पडलो आणि मग काला माना परतवे चुकीच्या खाण्यापिण्यामुळे म्हणा किंवा बॉडीला पचलंच नाही, ताणतणावातून आपल्या बॉडीवरती एक एक सिम्पटम सुरुवात झाली आणि आपण आजारी पडलो, गेलो दवाखान्यात. दवाखान्याच्या पाठीवरती आधी कलरचं चिन्ह, त्याला म्हणतात पेशंट आडवा डॉक्टर उभा. ओके. त्यांनी तुम्हाला तपासलं, त्यांनी तुम्हाला औषध दिलं. औषध कशाची दिली? लक्षणं सप्रेस करायचं औषध. सर्दी होती, सुकवली. जुलाब लागले, थांबवले. बीपी झाला, कंट्रोल केला. डायबिटीज झाला, कंट्रोल केला. बरा म्हणायचं नाही, कंट्रोल केला. आणि परत तेवढ्या पुरतं बरं वाटलं, परत 4 महिन्यात आजारी पडलो. आणि असं होतच राहिलं. मग साधी गोष्ट आहे की जर तुम्ही घरी 2 व्हीलर घेताय, 4 चाकी गाड्या घेताय, त्याचं सर्व्हिसिंग करता, मग आपल्या शरीराचं सर्व्हिसिंग असावं का नसावं? असावं. DXN म्हणजे बॉडी सर्व्हिसिंग कन्सेप्ट आहे, हे नीट ध्यानात घ्या. आणि मला वाटतं तुमची 50-60 हजारची गाडी सर्व्हिसिंग करण्यापेक्षा 220 कोटीची बॉडी सर्व्हिसिंग केलेली चांगली नाही का? ओके. आणि ही जर वेळच्या वेळी सर्व्हिसिंग केली असती तर आता तुमच्यावरती जे वाईट प्रसंग यायला सुरुवात झाली ही कधीच येणार नाहीये. कारण जी गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर होते त्या गाडीची इम्युनिटी वाढते, ती गाडी चांगली चालते. तशी बॉडीची जर केली, बॉडीची इम्युनिटी वाढायला लागेल, बॉडी चांगली काम करायला लागेल. मग हे का करायचं? तर भारतामध्ये दरवर्षी इस्टिमेट काढलंय. आपण इस्टिमेट देतो ना घराचं, बंगल्याचं, तसं इस्टिमेट काढलंय बघा. दरवर्षी भारतामध्ये किती लोक मरतात? तर हार्ट अटॅकमुळे 24 लाख लोक मरतात, फुफ्फुसाचा आजार 1,16,00,000 लोक मरतात, कॅन्सर फेल्युअर 5,56,000, लिव्हर फेल्युअर 2,16,000, किडनी फेल्युअर 2 लाख लोक दरवर्षी मरतात. खाली दवाखान्याचा खर्च दिलाय. याच्या पुढचा पेपर बघा, किती भयानक पेपर आहे, वाचा. हा पेपर आजचा पेपर आहे. काय लिहिलंय? जगात कॅन्सरने वर्षात 60 लाख मृत्यू झाले. जगात 60 लाख लोक मृत्यू झाली आहेत. एड्समुळे किती लोक मेली आहेत? 12 लाख लोक मेली आहेत. आणि कोरोना झाल्यामुळे लोक किती मरणार आहेत? 8व्या नंबरवरती कोरोना आहे. पहिल्या नंबरवरती कोरोना नाहीये. पण लोकांनी कोरोनाचा एवढा मोठा वाव करून ठेवलाय की आता कोरोनाच झालाय सगळीकडं. त्याच्यामुळं आता जगाचं डेथ मीटर तुमच्या समोर आहे. जगाचं डेथ मीटर, संसर्गजन्य आजार म्हणजे पॅन्डेमिक कंडिशन, 95 लाख 1 कोटीच्या घरात लोक मृत्यू झाली आहेत. कॅन्सरमुळे 60 लाख. बाल मृत्यू म्हणजे अगदी लहान मुलं, ज्याला शिशूच कळत नाही, अशी मुलं किती एका वर्षात मेली? 55,70,000. आता जरा मोबाईल जर खिशात असेल ना तर जरा आकडे काढा. 55,70,000 एका वर्षाला भागिले 365 दिवस करा. 15,300 पोरं झाली, दररोज मारतात. 15,300 पोरं दररोज मारतात. त्याला भागिले 24 तास करा. एका तासात 650 पोरं मारतायत. एका तासात 650 पोरं मारतायत. 650 भागिले 60 मिनिटं करा. एका मिनिटात दररोज 12 पोरं मारतायत. कुठेही करोनाचा बाप आहे तुमच्या समोर. बालमृत्यू कोणी बघतच नाही, टीव्ही कधी सांगतच नाही, फक्त करोना सांगत चाललंय सगळीकडं. सिगरेट पिल्यामुळं 36 लाख लोक मेली या वर्षी. दारू पिल्यामुळं 18 लाख लोक मेली. ऍक्सिडेंट मध्ये 9 लाख लोक मेली. आणि करोनामुळे फक्त 9 लाख लोक मेली. पण छोटी मुलं किती मेली? 55 लाख. 3 कोटीपेक्षा जास्त गर्भपात झालेत. आणि अशा माता ज्या डिलिव्हरी बाळाला देत होत्या, त्या डिलिव्हरी देताना 2,26,515 आया दगावल्यात. ह्याच्याबद्दल कोण टीव्हीला बोलतंय का? कोणीच बोलत नाही. फक्त कोरोना सोडून लोकांना काही दिसत नाहीये.
तर तुम्ही जागे व्हा. हे सगळे लोक आपण वाचवू शकतो फक्त योग्य प्रोडक्ट खाल्यामुळं. डिएक्सन बॉडीचं सर्व्हिसिंग करतं, इम्युनिटी वाढवतं, ताकद वाढवतं. तुमच्यावरती ही वेळ अजिबात येणार नाहीये. त्याच्यामुळे सगळे सावध व्हा. डिएक्सनला खूप मोठं काम करावं लागणार आहे. आम्ही स्वयंसेवक शोधतोय. ओके, मनाहून पुढे या, तरच आपण आपल्या नातलगांचा, आजूबाजूच्या लोकांचा बेनिफिट करू शकतो. हे तुम्हाला मी आता सांगितलंय. संदर्भ आजचा पेपर आहे तो, वर्ल्डोमीटर मृत्यू संख्या 24 सप्टेंबर पर्यंत. ओके, आज तारीख 26 तारीख आहे. बघा काय काय झालंय ते तुमच्या समोर. आणि हे सगळं वाचवायचं असेल तर तुम्हाला बिनबोबाट, माझा शब्द नीट ऐकून घ्या, बिनबोबाट डिएक्सन खावंच लागेल. आणि ज्याला खूप शोध घ्यायचा ना, शोधत बसा, आमचं काही म्हणणं नाहीये. आम्ही तर गेली 18 वर्ष काम सांगतोय. डॉक्टर लिम हा प्रत्यक्षात देव माणूस आहे. 220 देशात कंपनी आली आहे. म्हणजे सगळं तुम्हाला देवाने आणून दिलं होतं. आता तुमचं कर्म आणि तुम्ही खायचं की नाही तुम्ही ठरवायचं. आणि या प्रोडक्टचा जगाला फायदा झालाय. जे तुमच्या समोर डिएक्सनचे डिस्ट्रीब्युटर येतात हे स्वयंसेवक आहेत. नशीब समजा की तुमच्यापर्यंत डिएक्सनची माहिती पोहोचली. निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्ही ठरवायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं, डिएक्सनच्या गॅनोथेरपीला काय केलं, सर्टिफिकेशन मिळालंय. कसलं सर्टिफिकेशन? डिएक्सनचे प्रोडक्ट जर तुम्ही खाल्ले तर इमिजिएट रिलीफ फ्रॉम कोविड-19, कोरोना पासून त्वरित आराम मिळायला लागेल. ह्याच्याकरता आर्टिकल मला सांगा जगातलं कोणी पब्लिश केलं होतं? तुला कोणीच केलेलं नाहीये, पण हे पब्लिश केलंय. रेडीमेड आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन आहे. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे काय? मला तो आजार येऊच नाही म्हणून मला घ्यायचंय. त्यामुळं हे जर मी घेतलं तर मला उद्या त्रास होणार नाही. जसं आपण हेल्मेट कधी घालतो, डोकं फुटल्यावर नाही घालत ना, अगोदर हेल्मेट घालतो मग गाडी चालवतो. तसं डिएक्सनचे प्रोडक्ट मी जर खात राहिलो, माझी इम्युनिटी वाढायला लागेल, मला चांगलं वाटायला लागेल आणि संभाव्य आजारापासून धोका टाळायला लागेल. याच्यानंतर म्हणून मी म्हणतो, प्रिय दोस्तो, कोरोना से डरो ना, डिएक्सन का नेटवर्क बढ़ाओ ना, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. असं मी काय म्हणतो? जगातली 1 नंबरची हेल्थ केअर कंपनी आहे. डिएक्सनच्या कंपनीचा नाद कोणी करायचा नाही. नादखोळा कंपनी आहे, 1 नंबर. त्याच्यामुळे या, तुमचं स्वागत आहे. खा प्या, तंदुरुस्त व्हा. फक्त घरातले ब्रँड बदला. कारण जगातली 1 नंबरची गॅनोडर्माची कंपनी जर कोणाची असेल तर ती डिएक्सनची आहे. आणि आज दुपारी 1 वाजता डॉक्टर लिम सरांनी सांगितलं की येत्या 2 ते 3 वर्षात जगातली 1 नंबरचा स्पिरुलिना प्लांट कंपनी कुठली असेल तर ती पण असेल डिएक्सन. ओके, या काळात ते सांगतात. ओके, मग गॅनोडर्मा काय करतो? तुमच्या अंगातला ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी वाढवतो. ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी जर वाढली तर कोरोना येईल का हो? नाही येणार. पहिल्यांदा काय बघतो आपण? ऑक्सिमीटर, ऑक्सिजन चेक करतो, बॉडीचं टेम्परेचर चेक करतो. त्याच्यामुळं गॅनोडर्माचे प्रोडक्ट खाल्ले की अंगातला ऑक्सिजन वाढतो, तुमच्या बॉडीतले आजार शोधून काढतो. आणि कुठं कुठं काम करते? गॅनोथेरपी. गॅनो म्हणजे मशरूम, थेरपी म्हणजे ट्रीटमेंट. अख्ख्या ह्युमन बॉडीवरती काम करते. रक्ताभिसरण संस्था, त्याच्यानंतर चेतारज्जू, मज्जारज्जू, नर्वस सिस्टम, श्वसन संस्था, कोरोना रेस्पिरेटरी वरती काम करतं. पचन संस्था, डायजेशन सिस्टम वरती काम करतं. स्केलेटल सिस्टम, माझे पाय दुखतात, कंबर दुखते, अंग दुखते, ओके, हाड दुखतायत या ठिकाणी. मस्क्युलर म्हणजे मसल म्हणतो ना आपण, पिळदार शरीर यष्टी पाहिजे माझे. त्याच्यानंतर रिनल सिस्टम, मूत्र विसर्जन संस्था, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम म्हणजे बाळ होतं, बाळ होत नाही, या सगळ्या ठिकाणी डिएक्सन ऍट अ टाइम काम करतं. डॉक्टर टप्प्यात टप्प्यात काम करतो. हृदयाचा डॉक्टर, मेंदूचा डॉक्टर, फुफ्फुसाचा डॉक्टर, बायकांचा डॉक्टर, पोरांचा डॉक्टर. स्पेअर पार्ट मध्ये बघतात, तुकड्यात तुकड्यात बघतात. आम्ही अख्खा माणूस पाहतो. आणि डिएक्सन अख्ख्या बॉडीवरती काम करतं. त्याच्यामुळे हे जर तुम्ही खात राहिला तर सगळ्यात महत्वाचं एक ब्रीद वाक्य डिएक्सनचं, अ सिंगल सोल्युशन फॉर मल्टिपल हेल्थ प्रॉब्लेम. एकच सोल्युशन, असंख्य आजार एकच औषध. डिएक्सन गॅनोडर्मा. गॅनोथेरपी इज अ होलिस्टिक होल बॉडी अप्रोच. होलिस्टिक म्हणजे पूर्ण शरीर. अप्रोच टू अल्टरनेटिव्ह कॉम्प्लिमेंटरी मेडिसिन. म्हणजे तुमच्या कुठल्याही पॅथीच्या सोबत घेतलं तरी चालतं, ते बंद करा असं मी म्हटलेलं नाही. The underlying belief in gynotherapy is that our body is the best doctor.
तुमचं शरीरच उत्कृष्ट डॉक्टर आहे असा त्यांचा कन्सेप्ट आहे. त्याच्यामुळे प्रतिकारशक्ती वाढवा आणि तंदुरुस्त राहा. याच्यानंतर ज्ञानोथेरपी म्हणजे काय? ज्ञानोथेरपी म्हणजे सगळ्यात महत्वाचं, ज्ञानोडर्माच्या पासून 2 प्रकारच्या कॅप्सूल बनवल्यात, आरजी आणि जीएल. याच्यामध्ये 100% ज्ञानोडर्मा आहे. आरजी तुमच्या अंगातला कचरा बाहेर काढतं, घामातून, लघवीतून, जुलाबातून, सर्दीतून. अहो तुमच्या हार्टमध्ये कचरा साठला म्हणून तुम्हाला हार्ट अटॅक आला, तुमच्या गर्भाशयामध्ये कचरा साठला म्हणून तुम्हाला गर्भाशयाचा कॅन्सर झाला, तुमच्या पोटात ऍसिड वाढत गेलं, ऍसिड बॉडीतनं बाहेर पडलंच नाही म्हणून तुम्हाला कॅन्सर झाला. मग कचरा ठेवायचा कशाला बॉडीमध्ये? घरात कचरा ठेवत नाही, गाडीत कचरा नको असतो, बॉडीत कशाला राहायला पाहिजे? बॉडीत कचरा का राहिला? तर बॉडीचा कचरा बाहेर काढण्याकरता तुमच्यात प्रतिकारक शक्तीच नव्हती, अंगात ताकदच नव्हती. ती ताकद देतो तुम्हाला आरजी. बॉडीतला कचरा बाहेर जातो आणि जीएल काय करतं? ज्या पेशींच्या आतला, ज्या ऑर्गनच्या आतला कचरा निघून गेला त्या ठिकाणी देतं प्युअर ऑक्सिजन आणि न्यूट्रियंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स. त्याच्यामुळे बेनिफिट काय झाला की जी बॉडी तुमची अगोदर हेल्दी बॉडी असते, जी बॉडी कमजोर बनायला लागली आणि कमजोर पेशंटने आजार अंगावरती काढला की माणूस पडतो आजारी. त्यामुळं आणि आपल्या लोकांना खूप वाईट सवय आहे आजार अंगावरती काढायची. बघू की त्याला काय होतंय, बघू की त्याला काय होतंय, कळतंय तेव्हा असतोय करोना. अहो थोडक्यात कळालं, पटकन ट्रीटमेंट घ्या. करोना आल्यावरती ना का आरजी जेल घेऊ, मग 1 लाख रुपये लागतात दवाखान्यात गेल्यावरती, कदाचित माणूस परतच येत नाही. असा उद्योग करण्यापेक्षा आता प्रत्येक घरामध्ये आरजी जेलचा एक सेट असायला पाहिजे. किमान 1 पेर 2 पेर खायला सुरुवात करा. बर, तुमच्या माझ्या फायद्याकरता आता कंपनीनं सेट आणलेत, मोठा सेट आणलाय 360 ज्याची प्राइस 9,175 आहे. 90-90चा सेट आणलाय, प्राइस 2,435 रुपये. 30 आरजी जेल 1,000 रुपयामध्ये 30 गोळ्या येतात. सांगा मला, दाखवा करोनावाला कोण व्हायच्या अगोदर नुसता ताप आला, अंग दुखायला लागलं की 30 गोळ्या खा म्हणावं 8 दिवसामध्ये. ओके, तो त्यातनं बाहेर लागेल. कारण करोनाची भीती फक्त 14 दिवस आहे. 14 दिवसात त्याला सेट बरोबर राहतोय 2-2 पेअर. हे घे, चांगला फायदा व्हायला लागेल. तुमची सुटका करून घ्या आणि तुमच्या कुठल्याही आजारासोबत हे प्रोडक्ट द्यायचं आहे, बंद करायचं नाही. फक्त जर मेजर आजार असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त खावं लागेल. हे आहे दुसरं नोनीजी. आरजीएलचं काम रक्ताभिसरण चांगलं करणे. नोनीजीचं काम काय? एन्झाईम्स. तुमच्या बॉडीमध्ये अशक्तपणा आहे, कमजोरी आहे, थकवा आहे, जेवलो पण पचतच नाही. ओके, आलोय तर इथे खेळायला पण खेळावसंच वाटत नाही, पुस्तक घेतलंय समोर पण वाचावसंच वाटत नाही, किचन कट्ट्यावर उभा पण स्वयंपाकच करू वाटत नाही, मूडच नाही, थकवाच येतो. याचा अर्थ तुमच्या बॉडीमध्ये जे खाल्लंय ते पचण्याकरता जी टॉनिक पाहिजे, ताकद पाहिजे, झिरोनिन कमी पडते. ते झिरोनिन पुरवतो तुम्हाला नोनीजी. मूड येण्याकरता, ताकद येण्याकरता, झिंगाट वाटण्याकरता. हे नोनीजी सकाळ, दुपार, संध्याकाळ जेवायच्या अगोदर अर्धा तास 1 कप भरून कोमट पाणी आणि अर्धा कप जवळपास त्यात घ्यायचं नोनीजी. हे जर तुम्ही मिक्स करून पिलात तर तुम्हाला विदिन 1-2 तासामध्ये छान भूक लागते, खाल्लेलं पचायला लागतं, ताकद वाढते. त्याच्यामुळे घ्यायला सुरुवात करा. संधिवात, सांधेदुखी, लेडीज प्रॉब्लेम, गायनिक प्रॉब्लेम, श्वसन संस्था जाम झाली, चोकअप झाले, डोकं दुखतंय, हायपर टेन्शन, हाय बीपी, कशालाही चालते, हे वापरा. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात आहे. नोनी पण आहे, याच्यात रोलटी चिंच टाकली, याच्यात पाणी टाकून पिऊ शकता. तसं नोनीजी डायरेक्ट पिलं तरी चालतं. याच्यात पाणी टाकून प्या, जास्त दिवस तुम्हाला टिकेल. आणि सगळ्यात महत्वाचं की महिलांना कंपल्सरी द्यायला सुरुवात करा. याच्यानंतर आपल्याकडं रोझेल पण आहे बरं का, रोझेल पण एक टॉनिक चांगला आहे, 30 स्लाइड राहिली. आणि याच्यानंतर मी सांगितलं आरजी जेल रक्ताभिसरण, टॉनिक पचन संस्था, आणि स्पिरुलिना ब्लड प्युरिफिकेशन, ब्लड प्युरिफायर, हिमोग्लोबिन इम्प्रुव्हमेंट, म्हणजे अंगात रक्त कमी आहे किंवा रक्त अशुद्ध झाले, पित्त वाढते, ऍसिडिटी वाढते, खाल्लेलं पचतच नाही, विकनेस आहे, ताकद नाही, कमजोरी आहे, क्लायमेट चेंज झालं की मी आजारी पडतो. तशा ह्या स्पिरुलिनाच्या गोळ्या बनवल्यात समुद्री शेवाळापासून. समुद्री शेवाळापासून त्या गोळ्या बनवल्यात. आणि समुद्री शेवाळ खूप जेव्हा पृथ्वी तयार झाली तेव्हापासून जे आहे आज तागायत आहे. त्यामुळे या जर गोळ्या मी खाल्ल्या तर माझ्या बॉडीतलं रक्त वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं, त्याच्यानंतर अंगात ताकद चांगली येते. आणि आपल्या बॉडीला आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, ओके,
आता हे जर तुम्ही बघितलं, आयर्नचं काम रक्त वाढवणे, कॅल्शियमचं काम हाडं चांगली ठेवणे, मॅग्नेशियम म्हणजे युरिन किंवा तत्परता, अलर्टनेस. आपण म्हणतो ना, ह्याला लय सांगावं लागतं, ते लक्षातच राहत नाही. ह्याचा अर्थ मॅग्नेशियम बॉडीमध्ये कमी पडलंय. झिंक बॉडीमध्ये कमी असेल, झिंक जर बॉडीमध्ये कमी असेल तर त्याला जुलाब लागतात, आणि जुलाब थांबतच नाही, जुलाब करतच जातो तो. फॉस्फरस हे तुमच्या युरिन मध्ये असतं, ओके, चांगलं ठेवायला. पोटॅशियम, फॉस्फरस आणि हे असतं ना मॅग्नेशियम, हे तुमच्या युरिन साठी खूप महत्वाचे घटक आहेत. आणि पोटॅशियम जर तुमच्या बॉडीमध्ये कमी आहे, केळामध्ये भरपूर असतं, केळी खात जा भरपूर जरा, ओके. पोटॅशियम जर बॉडीत कमी राहिले तर बऱ्याच लोकांना वॉमिटिंग येतं, इनडायजेशन किंवा असं मस्क्युलर पेन, म्हणजे असं की असं मस्त खेळावं असं वाटत नाही, थकल्यासारखं दमल्यासारखं होतं. B12 कमी असेल तर सेलेनियम कमी बॉडीमध्ये, आणि B12 हे फक्त तुम्हाला शाकाहारी मध्येच खायला मिळेल, मांसाहारामध्ये खायला मिळतं. मटण, मासे, अंडी तर आपण असे खात नाही शाकाहारी लोक. त्याच्याकरता जर स्पिरुलिना खाल्ल्या तर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये चांगले प्रोटीन जायला लागतील, B12 जायला लागेल, आणि तुमची बॉडी चांगली व्हायला लागेल. आयोडीनची कमतरता जर आली तर तुम्हाला काय होतो, थायरॉइड, ओके. असे बऱ्यापैकी ट्रेस एलिमेंट्स त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात. स्पिरुलिना खायला सुरुवात करा, तुमच्या बॉडीतला पूर्ण कचरा बाहेर काढते, तुमची ताकद वाढवते. अँटी व्हायरल, करोना कसा आहे, व्हायरल आजार आहे. सर्दी कसा आजार आहे, व्हायरल आजार आहे. त्याच्यानंतर डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्लू, ह्याचे डोळे आले, तो तापला, याला काहीतरी झालं, हा पावसात भिजला. साथीचे आजार होऊ नये त्याच्याकरता स्पिरुलिना खायला सुरुवात करा. अतिरिक्त बॉडीतलं कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकतं, अतिरिक्त वजन कमी करतं, पित्त नॉर्मल करतं, रक्ताभिसरण चांगलं वाढवतं. याच्यानंतर तुम्ही तरुण दिसायला लागाल, आणि सगळ्यात महत्वाचं, रिड्युसेस प्रॉब्लेम्स ऑफ गायनॅक अँड ओबियस, पाळी याच्या वेळेचे प्रॉब्लेम, पाळी थांबतानाचे प्रॉब्लेम. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं, 3 कोटी अबॉर्शन, गर्भपात एका वर्षात झाले. त्याच्यानंतर 2.5 लाख मातांचा मृत्यू झालाय, 2.5 लाख महिला वारल्यात बाळाला जन्म देताना. याचा अर्थ लेडीच्या अंगामध्ये रक्तच नाहीये. आणि कॅन्सरचा आकडा जगामध्ये किती सांगितला मी तुम्हाला, 60 लाख. 50% बायकांना आजकाल कॅन्सर कॉमन झालाय, कॉमन. त्याच्यामुळे जर आपल्या घरातल्या आया बहिणींचं तब्येत चांगली ठेवायची असेल तर त्यांना कंपल्सरी सकाळी तुम्ही स्वतःहून स्पिरुलिना खायला सांगा. खात नसतील तर तोंडात घाला, पाणी द्या, पाण्याचा ग्लास द्या, पण त्यांना खायला लावा, चांगला फायदा व्हायला लागेल. आणि ज्यांची केस चांगले वाढत नाहीत, नखाचा प्रॉब्लेम आहे, दात पडत राहतात, त्यांना द्या. आणि सगळ्यात आनंदाची बातमी, ज्याच्या घरी पाळणा हल्लेलाच नाही, वैतागलेत, लग्न होऊन 5 वर्ष झाली, 7 वर्ष झाली, खास स्पिरुलिना, नवरा बायको मजबूत, बाळ चांगलं व्हायला लागेल, नॉर्मल डिलिव्हरी होते, बाळ 6 पाऊंडाच्या वरती येतं, जावळ घेऊन येतं, टकलं येत नाही, गोरपान येतं, खास स्पिरुलिना मजबूत. त्याच्याकरता खायला सुरुवात करा. बीपी कंट्रोल आपल्या मुली जर लहान असतील, आणि सगळ्यात महत्वाचं, डॉक्टर लिम सरांनी दुपारी 1 वाजता मीटिंग मध्ये काय सांगितलं, तर ज्या लेडीज अॅनिमिक असतात, वजनाने कमी असतात, जर ती लेडीज मुळातच अॅनिमिक आहे, ब्लड अॅनिमिया, अंगात रक्त कमी आहे, ती जर अशक्त असेल तर अख्ख्या डिलिव्हरी मध्ये बाळ तयार करायला तिच्या अंगातलं 1.5 लिटर रक्त बाळ वापरतं. हिच्या अंगातच रक्त नव्हतं, बाळाला किती देणार आहे ते, आणि मग अबॉर्टच झालं, तिलाच रक्त नव्हतं, कमी पडलं, बाळाच्या हृदयाला होल आलं, बाळ गतिमंद आलं, मतिमंद आलं, मणक्यात काहीतरी झालं. असे उद्योग होण्यापेक्षा तुम्ही त्या महिलांना मजबूत स्पिरुलिना खायला द्या आतापासून आपल्या पोरींना, म्हणजे पुढचे प्रॉब्लेम कुठले राहणार नाहीत. स्पिरुलिना खाल्ल्या की मुतखडे पडून जातात, ज्या लहान वयात चष्मा लागलाय, रातांधळेपणा, स्किन कोरडी पडते, सुरमा होतो, हाडं दुखायला लागतात, SGPT, SGOT, बिलिरुबिन, फॅटी लिव्हर त्याचाच होतो जो खूप खातो आणि पचत तर नाही, न पचणारा अन्न खातो, म्हणजे चायनीज खातोय, गाड्यावरती खातोय, पाणीपुरी खातोय, जेव्हा मिसळपाव खातोय, पचतय का ना, त्याचे नान खातोय, अजून काय काय न तुटणारे पदार्थ खात राहतात, मॅकडोनाल्ड, ओके, सोबत एक थम्सअपचा ग्लास मोठाच्या मोठा. असला उद्योग केला की लिव्हर खराब व्हायला लागतो, दारू जास्त पितात, लिव्हरचे प्रॉब्लेम यायला लागतील, स्प्लीन वरती लोड येत राहतो.
किंवा ज्या लोकांची हाडं दुखतात, हाडं ठिसूळ होतात, रक्तात कमतरता, अॅनिमिया, मगाशी मी तुम्हाला सांगितलं संधिवात, हे सगळे आजार फक्त स्पिरुलिना दूर करतं. केवढं मोठं मार्केट आहे स्पिरुलिनाचं. घरटी स्पिरुलिना जायला पाहिजे. कशाला पाहिजे? नको ते दूध पिताय, नको ते फळं आणताय, तशा स्पिरुलिनाची डबी घरात एक ठेवा मोठी, सगळ्यांना खायला द्या, सगळ्या तब्येतीने चांगले राहतील आणि करोना आपण असा पळून लावू शकतो. बच्चा अगर पढ़ाई से पीछे है तो हो सकता है कुपोषण, मग मुलं सतत सतत आजारी पडायला लागतात, त्यांना स्पिरुलिना खायला द्या. हे सगळे मिनरल्स त्याच्या आतमध्ये आहेत. ओके, त्याच्यामुळे तुमच्या अंगातलं रक्त चांगलं वाढायला लागेल. आणि स्पिरुलिना जर खाल्ल्या तर तुम्ही 4 गोळ्या म्हणजे 27 सफरचंद, 4 गोळ्या म्हणजे पाव किलो वाटाणा, 2 किलो कोबी, एवढे सगळे फळ फळावळ बॉडीमध्ये जाईल असं WHO सांगतं. याच्यात चिकन मटन मासे टाकलेले नाही, हे समुद्री शेवाळ पासून बनलेलं आहे. त्याच्यामुळं हे क्या मजबूत राहायला लागेल. स्पिरुलिना बचाएगा देश के बच्चों को कुपोषण से. मी तुम्हाला परत परत सांगतोय की आपल्या भारतामध्ये जवळपास आता 60 लाख मृत्यू झालेत, बालमृत्यू, आणि कित्येक ठिकाणी ते बालमृत्यू कंट्रोलमध्येच येत नाहीयेत, होतातच आहे. हे थांबवण्याकरता त्याला स्पिरुलिना पाहिजे. नुसतं टीव्हीवरती येऊन सांग कुपोषण भारत हटाव, असं कधी जातंय का? ऍक्शन काहीच घेत नाही, नुसतं आपलं ड्रीम अँड गोल फाईल, पण ऍक्शन कोणी घ्यायच्या? त्यामुळे सारख्या सारख्या ऍक्शन घ्यायच्या, काम करत राहायचं, ऑटोमॅटिक गोल तुमचे सेट व्हायला लागतील. हे करत राहा. ह्याच्याकरता एकच इलाज आहे सगळ्यांच्या समोर, तुमची प्रतिकार शक्ती वाढवाने स्वतः ताकदवान बना. कोणाच्या संगे? DXNच्या संगे. आर्गीजेल, स्पिरुलिना, नोनीजी, रोजेल घ्या, टकाटक राहा, स्वतःच्या घरामध्ये हेल्दी राहा. मग आपण सगळे आहोत कंझ्युमर, म्हणजे गर्भवती स्त्री, लहान मुलं, मराठी शाळेतली मुलं, तरुण मुलं मुली, लग्न झालेली जोडपी, म्हातारी माणसं, खूप आजारी पडलेली लोक, हे सगळे जण, प्रत्येक लोक साबण लावतात, टूथपेस्ट लावतात, चहा पितात, डोक्याला तेल लावतात, पोरं बोरमिटा खातात. हे सगळं होण्यापेक्षा DXNचे प्रोडक्ट बदला. आणि हे जर तुम्ही बदललं, आपल्याकडे एक साबण चांगला आहे, हा जर साबण आपण दररोज यांनी आंघोळ करू शकतो, मग तुमच्या त्वचेचं संरक्षण करेल. सॅनिटायझर लावतात आजकाल लोक, म्हणजे दिवसात मी अशी काही लोक बघितली, हातावरती 20 वेळा सॅनिटायझर, आणि हात पांढरे फटक पडले, हाताची स्किन जायला लागली, आणि मग हाताला असा सुरमा झाल्यासारखा व्हायला लागलाय, त्याच हाताने जेवतोय. कशाला उद्योग बाबा? DXN साबणाने हात धुवा 2-4 वेळा, स्वच्छ टाकाटकपणे. हे सगळं होऊ शकतं. तुमची त्वचा चांगली राहायला लागेल. अंगाचा साबण आहे, त्वचा स्मूथ बनायला लागेल. मी याचं तर नाव ठेवले ब्युटी पार्लर, शिवाय त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा. आणि सध्या त्वचेचे आजार लोकांना भरमसाठ होत आहेत, कारण तुमच्या अंगातला कचरा, तुमच्या अंगातली घाण त्वचेच्या खाली साठवली जाते. त्यामुळे लोकांची त्वचा सॉफ्ट, लुसलुशीत, मुलायम असते, रफ टफ राट होते. डास चावला तरी त्याला कळत नाही, याचा अर्थ स्किन कडक आहे भाऊची. त्याच्यामुळं त्याला मस्तपैकी आपला साबण लावा, त्याच्यातला मळ सगळा जायला लागेल. म्हणजे उद्या जाऊन त्याला सोरायशी, सुरमा, कोड, ऍलर्जी, फंगल, नायटा, टिसप, खरूज असलं काही उठणार नाही. हा साबण आंघोळी करता वापरा, त्वचा छान राहायला लागेल. आणि हा साबण दाढीला सुद्धा चालतो. ओके, pH बॅलन्सर आहे, अंगाला तर चालतो. आणि pH बॅलन्सर त्या म्हणजे तुमच्या स्किनला कुठले आजार होऊ दिले जाणार नाहीत. नंतर आपल्याकडे दात घासायची पेस्ट आहे, त्याच्यात काय टाकलं आपण? गॅनोडर्मा. ही पेस्ट दात घासताना बोटाने शक्यतो दात घासा, म्हणजे हिरड्यांना आणि दाताला चांगला तुमच्या रगडता येईल. आणि त्याच्यामुळे दातात फटी पडतात, तोंडाचा वास येत राहतो, आपण पायरिया आजार म्हणतो, जिंजिवायटिस आजार सांगतो, टॉन्सिल दुखतात, किंवा करोनामुळे घसा खवखवतोय, घशात काहीतरी झालंय. दिवसात त्यांच्यावर हात स्वच्छ धुवा ना, आणि तोंडात पेस्ट लावा, किंवा गावाकडे बायका मिसरी घासतात इकडं, त्याच्यावर हात स्वच्छ धुवून DXNची टूथपेस्ट घासा ना, मिसरी सुटते, तंबाखू सुटतो, गुटखा सुटतो. त्याच्यामुळे ही पेस्ट भरपूर फायदेशीर आहे. आणि तुम्हाला पोट दुखायला लागलं, पाण्यात टाकून घोळवून पिऊ शकता. ताप आलाय, पेस्ट पाण्यात लावा आणि डोक्याला चोळा, त्याच्यानंतर ह्याची वाफ घेऊ शकता तुम्ही. सर्दी कफ तुम्हाला होणार नाहीये. पायाचा जळवात जाऊ शकतो. झेंडूबामचं काम करतंय, आडेक्सचं काम करतंय, बर्नॉलचं काम करतंय, तिचं मल्टीपर्पज मुळे पेस्ट वापरू शकता. आणि आपली पेस्ट आयुर्वेदिक आहे, लहानपणी खाल्ली गेली तरी चालते. बाजारातले पेस्ट मुलं खातात आणि त्यांना बरेचसे आजार होऊ शकतात, त्याच्यामुळे आपली पेस्ट वापरा. ओके, नंतर आपण काय सांगतो सगळ्यांना, आपल्याकडे चहाचा डबा आहे,
तो चहाच्या डब्यामध्ये जगातला एकमेव चहाचा डबा त्याच्यात टाकलाय गॅनोडर्मा RGGL ची पावडर. फक्त चहा पिताना गुळातच चहा प्यायचा. आपल्या चहाचे 25 फायदे आहेत. म्हणजे याने BP कंट्रोलला येतो, डायबिटीस कंट्रोलला येतो, थायरॉइड कंट्रोलला येतो, वजन कंट्रोलला येतं, अंगाचा टॅन सुरमा कमी होतो. याच्याशिवाय अजून जर मी तुम्हाला सांगितलं तुमची झोप चांगली लागते. याच्याशिवाय सर्दी कफ खोकला निघून जातो. इट इज अँटी कॅन्सरस. पॉलिफिनॉल कॅटॅचिन त्याच्या आतमध्ये टाकलंय आणि करोनाला पळवून लावू शकतो. कारण हा अँटीव्हायरलचं काम करायला लागतो. फक्त चहा पिताना कपात नाही प्यायचा, कप ग्लास तांब्या. जेवढा जास्त चहा प्याल तेवढा जास्त फायदा आहे. आणि करायची पद्धत काय, पाणी आणि गुळ उकळायचं. पाणी गुळ उकळताना आलं अद्रक गवतीच्या त्याच्या आतमध्ये टाका. नंतर पाणी उकळल्यावरती गॅस बंद करा. गॅस बंद केल्यावरती त्याला एका कपाला 2 चिमट, त्या चहापत्तीचा डबा आहे त्यातली चहापत्ती टाकायची, 2 चिमट 3 चिमट. आणि घरात सगळे चहा पिणार असतील तर 1 चमचा. घरात सगळेजण चहा प्या. आता मला कित्येक लोक म्हणतात आम्ही चहाच पित नाही. मग तुला पित्त कसं, मग तुला ऍसिडिटी कशी, मग तुला त्वचेचा आजार कसा काय. तर आपला चहा, काय लोकांना चहाचं वावड आहे, आपण असं म्हणू वावड मराठी शब्द. पण आपला चहा अँटीऑक्सिडंट जास्त आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, तुमच्या बॉडीमध्ये अनवॉन्टेड जे फ्री रॅडिकल बॉडीमध्ये जातात आणि बॉडीला घातक असतात ते फ्री रॅडिकल. सगळ्यात महत्वाचं काय करायचं की हे तुमच्या बॉडीतला कचरा सगळा फ्लश करून टाकतं. त्यामुळे जर तुम्ही आपला चहा प्यायला सुरुवात केली तर तुम्हाला कदाचित जुलाब लागू शकतात, कदाचित पित्ताची उलटी होऊ शकते. हे क्लीन व्हायला मदत व्हायला लागेल. हे वापरा आणि तुमची बॉडी तंदुरुस्त राहील. फक्त डिएक्सनचा चहा जरी मजबूत पिला दररोज 3 ते 4 ग्लास, तरी सुद्धा काय लोकांचा BP कंट्रोल आलाय, काय लोकांचा डायबिटीस कंट्रोल आलाय, काय लोकांचा सर्दी कफ खोकला पूर्ण गेलाय, काय लोकांचं एका महिन्यात 4-4 किलो वजन कमी झालंय. आता जे बारक आहे त्याचं कमी नाही होणार बरं का, तो जेवायला लागेल. नाहीतर म्हणणार सगळेच बारके झाले, मग काय करायचं, आम्ही तर लयच बारके. घाबरू नका, हे बॉडी मास इंडेक्स नुसार काम करतं. कारण डिएक्सनच्या गॅनोडर्मामध्ये क्वालिटी आहे. त्याचं नाव काय, अडॉप्टेजन. म्हणजे कमी तिथं आम्ही आणि जास्त तिथं बाहेर बॉडी ठेवणार नाही, असं बॅलन्सिंग करण्याकरता हे वापरू शकता. याच्यानंतर ओके, हे सगळे कॅटेचिन, टॅनिन, फ्लॅवोनॉइड्स हे सगळे दिले. त्याच्यामुळे बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, मुळव्या, फिशर, फिस्तुला, संडासमध्ये रक्त पडतं, आपला चहा पाजा दररोज. हार्मोनल इम्बॅलन्स, पाळीचे प्रॉब्लेम लेडीचे काय असतील तर ते निघून जायला मदत होतील. डायबिटीस कंट्रोलला येतो, BP कंट्रोल राहतो आणि इट इज अ फॅट बर्नर. वजन कमी करण्याकरता भन्नाट काम करतो. पण ज्याला वजन कमी करायची इच्छा आहे त्यांनी तोंडावरती कंट्रोल ठेवावा. दिवसातनं 2दा जेवावं आणि चहामध्ये गुळ साखर काही टाकायची नाही, फक्त काळं पाणी 1 लिटरभर प्यायचं दररोज, काही प्रॉब्लेम नाही, क्लीन राहाल. याच्यानंतर आपल्याकडे डिप्टी आहे, ब्लॅक डिप्टी आहे, ग्रीन डिप्टी आहे. याच्याशिवाय कॉफी सुद्धा आहे. चहामध्ये 2% गॅनोडर्मा, RGGL मध्ये 100%, नोनिजी मध्ये अजिबात नाही, स्पिरुलिनामध्ये शेवाळ आहे, गॅनोडर्मा नाहीये. आणि या कॉफीमध्ये 18% गॅनोडर्मा आहे. त्यामुळे ही कॉफी 3 in 1, ज्याच्यात आहे नॉन डेअरी क्रीमर, त्याच्यात आहे सोया क्रीम आणि सगळ्यात महत्वाचं 2 in 1 कॉफी मध्ये दूध पण नाहीये आणि सोया क्रीमर पण नाही. ही ब्लॅक कॉफी आहे, सगळ्यात भन्नाट कॉफी ब्लॅक कॉफी, सगळ्यात स्वस्त कॉफी. एका पुडी 7 ते 8 कप होतात. 2 दिवसाला 1 पुडी जरी पिलात तरी करोना घरात होणार नाहीये एवढी. आणि सुट्ट्या पुढे विकायला सुरुवात करा ना, सुट्ट्या पुढे विका, 1-2 त्याला सॅम्पल द्या, बरं वाटलं की आपण पुढे घ्यायला येईल तो. त्याच्यामुळे असं पण तुम्ही करू शकता. एक कॉफी पाजा आणि तुमच्या घरामध्ये तुम्ही हे कशाला उद्योग करता, चहा पिताना दूध 1200 रुपयाचं, साखर 10 किलो, त्याच्यानंतर मग त्याला पर गॅस शिगडी सगळा घोटाळा आला. मस्तपैकी आपल्या कॉर्डिसेप कॉफी येते 900 रुपयाला, त्याच्यात 25 पुढे असतात आणि एका पुढे 2 कप भन्नाट कॉफी होते. 2 पुढे घ्यायचे, घरात सगळ्यांना पाजा, सगळे झिंगाट, सगळ्यांचा परफॉर्मन्स 100%. अभ्यासात पर हुशार राहतील, कोणी दमणार नाही, कोणी थकणार नाही, विकनेस कोणाला येणार नाही. कॉर्डिसेप कॉफी प्या. दुधाचा रतीब कसा टाकता तुम्ही, 100 घरं, 200 घरं, 500 घरं, 1 तालुका, कॉर्डिसेप कॉफीचा रतीब टाका ना लोकांना. आणि कॉर्डिसेप कॉफी सगळ्यात भन्नाट काम करते फुफ्फुसाचा आजार आणि किडनीचा आजार. त्याच्यामुळे करोना घालवायला कॉफी 1 नंबर आहे. त्यामुळे प्या, लोकांना द्या, त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. ओके,
त्याच्यानंतर बिस्किट आहेत मुलांच्या करता, कॉफीचं बिस्किट, स्पिरुलिनाचं बिस्किट, चॉकलेटचं बिस्किट, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या बिस्किटामध्ये आटा, मैदा, ट्रान्सफॅट, जेनेटिकली मॉडिफाय असं काहीही नाही. जे तुम्हाला रिझल्ट डिएक्सनच्या चहाने येतात, कॉफीनी येतात, आरजीएलनी येतात, तेच रिझल्ट तुम्हाला बिस्किटांनी पण येतात. मग संध्याकाळी जेवण बंद, संध्याकाळी आपलं मस्त बिस्किट खायची पात, चहा प्यायचा आणि झोपायचं. दररोज कशाला जेवायला पाहिजे हो तुम्हाला? त्या पिठाच्या चक्कीला गावातल्या आठवड्यात एक दिवस सुट्टी असते, अशी पोटाला एक दिवस सुट्टी काय घेता येत नाही? आठवड्यात एखादा उपवास करा, पण त्या दिवशी काही खाऊ नका, त्या दिवशी फक्त बिस्किट खायची, चहा प्यायचा, कॉफी प्यायची, सुट्टी एक दिवस. असं जरी केलं अर्धे आजार कमी व्हायला लागतील. कारण आता जेवढी लोक मला आजारी खाती सापडतात, ह्यांनी खूप खाल्ले हो आणि काम तेवढं नाही केलं हो, आणि अशीच लोक जास्त आजारी पडतात. त्यामुळं हे अति खाण्यामुळे वाया गेलेले प्राणी सगळे. जुन्या काळामध्ये लोक भरपूर काम करायची. आता आमचे साहेब एसी मध्ये बसतात, सकाळी 10ला जातात, संध्याकाळी 7ला घरी येतात, आणि जेवण काहीच कमी नाही, संध्याकाळी तंदूर खाऊनच घरी येतात आणि लावतात पण संध्याकाळी. असला उद्योग करतात, फक्त डॉक्टरांना पैसे घालवतात. देशांचे प्रोडक्ट वापरा, तब्येती सांभाळा. कोकोझी हे मुलांच्या करता टॉनिक आहे, टॉनिक. शाळेत नंबर पहिला काढणार, खेळात नंबर पहिला काढणार, पोरं स्मार्ट होणार, सर्दी कप खोकला काही येणार नाहीये. ट्युशन कमी लावा पोरांना, पण कोकोझी खायला घाला. कोकोझी लहान मुला मुलींना तर चांगलंच आहे, म्हाताऱ्या माणसांना पण चांगलं आहे. लक्षात राहत नाही काय केलं होतं, कुठं गेला होता, काय गोंधळ झाला, हिशोबच कळत नाही. अशी काय लोक, मला हिशोबच कळत नाही, हा काय प्रकार आहे, हिशोब कळत नाही. कोकोझी खा, कोकोझी खाऊन फायदा होतो. आणि हे जर प्रेग्नंट बायकांना खायला दिलं तर, आपण म्हणतो ना बऱ्याच लहान मुलांना दूध पचत नाही, किंवा दूध पिलं की जुलाबच होतात, अंगी लागत नाही, त्याच्याकरता त्यांना कोकोझी भरपूर खायला द्या. मुलं हुशार होतील. आणि कोकोझीचा रतीब लावा ना. लिटरभर दूध घेताय, पोरग कप झालंय, सर्दी कप खोकला, अर्धा डॉक्टर वापरात देत बसताय, त्याला कोकोझी द्या. दूध घरात घ्यायची काही गरज नाही, कोरडं खाल्लं तरी खाऊ दे, आणि त्याला भरपूर पाणी पाजा. त्याच्यामुळं, आणि कोकोझी मुलांना आवडतं बरं का. उगीच काहीतरी सांगू नका आमचं पोरग कोकोझी खात नाही, असं होऊ शकत नाही. दाखवा मला कोकोझी न खाणारी पोरं. चॉकलेट आवडत नाही का पोरांना? कॅडबरी, आज कॅडबरी पेक्षा भारी लागते. त्याच्यामुळे वापरा, मुलं हेल्दी राहतील, तुमचा दवाखाना कायमस्वरूपी कमी राहील. बालवाडी अंगणवाड्यामध्ये भेटा, टीचरला खायला घाला अंगणवाड्यात. ओके, 2-4 वेळा पुढे हातावरती द्यायची थोडी थोडी, नंतर सांगायचं मम्मीला सांग पोडा घ्यायला. असं आपण लोकांना बोलू शकतो. स्मरणशक्ती वाढण्याकरता, मानसिक ताणतणाव कमी राहण्याकरता, प्रतिकार शक्ती वाढण्याकरता, श्वसन संस्था, पचन संस्था, इट इज अ फॅमिली ड्रिंक, सगळ्यांनी वापरा. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, हेल्दीएस्ट ऑइल ऑन द पृथ्वीवरचं सगळ्यात शुद्ध तेल. आणि हे बनले नारळाच्या शहाळ्यापासून, त्याचं दूध काढलंय ओल्या खोबऱ्याचं, आणि त्या दुधापासून तेल बनवलंय. आणि हे रिफाईंड म्हणजे खूप उकळवलेलं नाही, नॅचरल पद्धतीने बनवलंय. ह्याच्यामुळे तुमच्या हृदयाकरता हे चांगलं आहे. अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करतं, फॅट बर्नर आहे, तुमचं वजन कमी करतं, तुमची त्वचा उजळवतं, तुमचे केस चांगले करतं. हे तुम्हाला कच्चं तेल म्हणून पिऊ शकता, तुपासारखं घेऊ शकता. आणि ज्यांना मुळव्याध, फिशर, फिस्टुला, गॅसेस प्रॉब्लेम आहे, स्किनचे आजार आहेत, ह्या सगळ्या लोकांनी मीडियम फॅटी ऍसिड आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं तुमचा बॉडी मास इंडेक्स मेंटेन ठेवेल, वजन कंट्रोल करेल. आणि ज्यांना सांधेदुखी आहे, संधिवात आहे, गुडघ्यात आवाज येतो, मांडी घालता येत नाही, ऊ आ औच आवाज काढतो सकाळ संध्याकाळ, त्या लोकांना तेल प्यायला द्या. आणि एक तेलाची बाटली जर घरात आली तर ज्याचं वय 50च्या पुढं झालंय त्यांनी कंपल्सरी महिनाभर पिऊन पिऊन संपवा. ऑटोमॅटिक पळत जाते, ते सगळी कामं करायला लागेल. आणि डॉक्टरकडे फक्त चेकअप करून गुडघा बदला, हा गुडघा बदला, खांद्याचा जॉईंट बदला, खुब्याचा जॉईंट बदला, काय उद्योग आहे बिनकामाचा? त्यापेक्षा हे प्यायला सुरुवात करा, स्वस्त आणि मस्त वापरा. त्याच्यानंतर शॅम्पू डोक्यासाठी, त्याच्या हा शॅम्पू आंघोळीच्या अगोदर थोडा लावून ठेवा. केसाची मुळं अशी घट्ट राहायला पाहिजेत, हातात केस यायला नको, पुंजकेच्या पुंजके. हा शॅम्पू ट्राय करा. टाल्कम पावडर त्यात पण टाकला, गॅनोडर्मा, अलोवी आणि कोरफड याच्यापासून बनवले बॉडी लोशन. हे तुमची स्किन एकदम शाईन व्हायला, स्किन सूद, सॉफ्ट, स्मूथ. सूद म्हणजे काय? सूद म्हणजे बघतच राहू दे तुझ्याकडे, अशी स्किन छान वाटायला पाहिजे. पिक्चर मधलं हिरण बघताय की नाही तुम्ही, तशी स्किन सॉफ्ट, सिल्की, मुलायम, मृदू राहण्याकरता फेस वॉशनं चेहरा स्वच्छ धुवा, त्याच्यावरती बॉडी लोशन लावा, त्याच्यावरती टाल्कम पावडर अप्लाय करा.
या स्क्रीनवरती तुमच्या समोर आता जे चारी प्रोडक्ट दिसत आहे की नाही, ह्याची किंमत 1200 रुपयापेक्षा कमी आहे आणि एका लेडीजला वर्षभर जाईल, ते काहीच प्रॉब्लेम नाही, वापरा. आणि आपल्या घरातलं जे आपण फेअर अँड लवली वापरतो, टाल्कम पावडर वापरता, शॅम्पू आणता, याच्या कितीतरी पटीत चांगला आहे, मेड इन मलेशिया प्रोडक्ट वापरा. इव्हन भाजलं, कापलं, खर्चटलं त्याच्यावरती पण आलोई बॉडी लोशन चांगल्यात चांगलं काम करतं. आता थंडी सुरू होईल, अंग पांढरं पडतंय, अंग तडकतंय, ओठ फाटतायत, ओके, सगळ्या सुरफाट्या खेळल्यासारखं दिसतायत पाय, तर त्या ठिकाणी बॉडी लोशन आपण लावू शकतो, हे वापरा. खूप चांगले प्रोडक्ट आहेत. हे आहे तुमचं गॅनो मसाज ऑइल. गुडघे दुखी, पाठ दुखी, कंबर दुखी, कळा मारते, कुठेतरी अंगावरती गाठी उठायला लागल्यात, या ठिकाणी हे तेल थोडस कोमट करा, बॉटल मजबूत हलवा, त्याच्या तळाला आरजी पावडर आहे, तिथं 5-7 थेंब टाकून मसाज करा. असं म्हणतात ॲरोमॅटिक बाथ, सेंटेड मसाज. बॉडीला जर रेग्युलर असेल तर माणूस आजारी पडत नाही, असं संतोष देवकर नाही म्हणत आहे, हिप्पोक्रेटस म्हणतात. कोण? ज्यांनी ॲलोपॅथीचा शोध लावलाय तो. त्याच्यामुळं मसाज करणं गरजेचं आहे. एखादा रविवार आंघोळ नका करू, मस्तपैकी मसाज तेल लावून बसा 2 तास अंगाला, किंवा चेबी बेबी ऑइल अंगाला लावून बसा, नंतर आंघोळ करा. स्किन छान राहू दे. ज्या माणसाची त्वचा छान असते त्याला आजार कमी असतात, नीट लक्षात ठेवा. स्किनला ग्लो असायला पाहिजे, कारण बॉडीतला सगळ्यात मोठा अवयव कुठला असतो? त्वचा. त्याच्यानंतर टी ट्री क्रीम आहे, इसब, खरूज, नायटा, याच्यासाठी ट्री क्रीम खूप चांगली आहे, मूळव्याधाला पण चांगली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, इट इज अ अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल. जर तुम्हाला असं वाटतंय की आता करोना आलाय, करोनामध्ये मास्क वापरतात, मास्क, ही ट्री क्रीम घ्यायची मस्तपैकी नाकाला, नाकपुड्यामध्ये थोडीशी चोळा, मास्कचा पप्पा झाला आणि फंगल आतमध्ये काय जाणार नाही. नंतर हे जर लावून फिरायला गेला तर डेंगून मच्छर सुद्धा चावत नाही, त्या वासानेच पळून जातो. लहान मुलांना पण तुम्ही हे वापरू शकता. आणि हे चेबी बेबी ऑइल तुमच्या लहान बाळाच्या अंगाला मसाज करण्याकरता लावा. लहान बाळ झालं ना घरामध्ये, की लहान बाळ झाल्यावरती जॉन्सन बेबी ऑइल आणायचं नाही, डीएक्सन चेबी बेबी ऑइल, डीएक्सन टाल्कम पावडर, डीएक्सन साबण, सगळा सेट आहे लहान मुलांच्या करता आपल्याकडं. नॅपी रॅशेस मध्ये तुम्ही लावू शकता, ओके. पॅड्स वापरता ना त्याला तुम्ही, हगीज वगैरे, त्याच्यासाठी चेबी बेबी ऑइल लावा किंवा न्यूट्री ऑइल लावा, याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. चित्र दाखवलंय बघा तुम्हाला, हे स्किन कंडिशनर आहे, स्किन मॉइश्चरायझर, तुमच्या मुलाचं संरक्षण करेल त्वचेचं. याच्यानंतर नीली तेलम ऑइल, तुम्हाला जर केस चांगले वाटत असेल, केसात कोंडा होतोय, केसात नंतर खाज सुटायला लागलीये, डोक्यात पुरळ उठतीये, तर त्या ठिकाणी डोक्याची खाज, अकाली पांढरे होणे, केस गळती, झोप शांत लागत नाही, रोज रात्री डोक्याला नीली तेलम ऑइलचा मसाज केला तर त्याच्यामध्ये 17 जडीबुटी आहेत. अमिताभ बच्चन सांगतो 9 रत्न तेल, डिएक्शन सांगतो 17 रत्न तेल, ओके. त्याच्यात लोटस फ्लावर, कमळाच्या बिया पण टाकल्यात. आणि हे ऍक्च्युली 2000 रुपयाला पाहिजे, फक्त 400 रुपयाला आहे. वापरा आणि फायदा करून घ्या, लोकांना पण सांगा, असे केस मस्त व्हायला लागतील, वापरा. त्याच्यानंतर लेमन जी, हे सलाईन वॉटर आहे, म्हणजे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी पाहिजे, ताकद पाहिजे, कोरडं खाल्लं तरी चालतं, गार पाण्यात पिलं तरी चालतं. हा चहाचा एक प्रकारचा लिंबूयुक्त चहा टाकलाय. त्यानंतर झी मोका, कॉफी आणि कोकोजी मिक्स असा झी मोका आपल्याकडे आहे, हे पण तुम्ही पिऊ शकता. त्याच्याशिवाय ओट्स आहेत आपल्याकडे, ओट्स, म्हणजे सकाळी नाश्ता तयार नव्हता, पोरं शाळेत चाललीत, मिस्टर कंपनीत कामाला चालले, तुम्ही कुठेतरी जॉबला 7 वाजता शाळा होती, तुम्ही सकाळीच निघून गेलाय, तर गरम पाणी वाटीमध्ये घ्यायचं, अर्धी वाटी, आणि त्याची एक पुडी ओतायची, झाला नाश्ता तयार. त्याच्यामध्ये सगळं धान्य टाकले, शिवाय टाकली स्पिरुलिनाची पावडर. चॉकलेट सिरियल पण आहे आपल्याकडं. सकाळ संध्याकाळ रात्री जेवायला उशीर झाला, 11 वाजता घरी गेला होता, जेवू नका. रात्रीचं जेवण म्हणजे आजाराला आमंत्रण आहे. 11ला जेवला आणि 11:30ला झोपला, सगळा गोळा पोटात तसाच राहतो. असं वारंवार केलं तर लवकर मारणार कारण नसताना. त्याच्यामुळं उशिरा जेवण करू नका. हे सिरियल तुम्ही खायला सुरुवात करा, त्याचा भरपूर फायदा व्हायला लागेल. रिच इन न्यूट्रिएंट्स, हाय इन फायबर, लो इन फॅट, कोलेस्ट्रॉल फ्री, ग्रेट टेस्ट, वापरायला सुरुवात करा. आणि हे जर गरम पाण्यात टाकायचे, फक्त स्टर करा आणि प्यायला सुरुवात करा. एन्जॉय ॲट ब्रेकफास्ट, ब्रंच आणि लंच, ओके, डिनर साठी वापरू शकता. थोडक्यात मला तुम्हाला काय सांगायचं, दिवसाची सुरुवात बदला, जीवनाचा क्लास बदला. घरी दात घासताय, साबण लावताय, चहा पिताय, फळ, आपले प्रोडक्ट वापरा. आणि सध्या इम्युनिटीचं किट काढले आपण, या 5 वस्तू फक्त 3000 रुपयाला मिळतात. घराघरात किट देऊन टाका ना सरसकट,
एका गावात 100 उंबर आहे, 2000 उंबर आहे, 3000 उंबर आहे, तालुक्याची लोकसंख्या काय, किती लोकांना ओळखता, द्या दणका. करोनामुक्त गावाच्या गावं करून टाकू आपण, लोक झिंगाट होतील, हेल्दी मिळायला लागतील. अशा तऱ्हेने एवढी सगळी माहिती झालेली आहे. इथं आपली मीटिंग संपली. थँक्यू, धन्यवाद.